वसई भाईंदर दरम्यानच्या रोरो सेवेच्या आरोही नावाच्या बोटीत मद्याची मेजवानी झाल्याचं उघडकीस आलं आहे। बोट मालकानेच ठेकेदाराला वाढदिवस मेजवानीसाठी परवानगी दिल्याचं महाराष्ट्र सागरी मंडळानं सांगितलं आहे। रोरो सेवेच्या बोटीतील मद्य मेजवानीची चित्रफीत सध्या समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे। रविवारी भाईंदर जेट्टीजवळ उभ्या करण्यात आलेल्या आरोही या फेरी बोटीमध्ये काही तरुण मद्यपान करत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर पसरली होती। आरोही नावाच्या बोटीत रात्रीच्या सुमारास बसून तरुण जोरात गाणी लावून मद्यपान करत असल्याचं चित्रफितीमध्ये दिसून येत आहे। ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत सदर रोरो सेवा बोट ही मद्य पार्टीचा अड्डा आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे। अशा प्रकारे जर सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या बोटीत मद्याची मेजवानी केली जात असेल तर रोरो बोटीच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ लागला आहे। मद्यपान करणारे कार्यकर्ते मीरा भाईंदर भाजपा अध्यक्ष रवी व्यास यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते। मात्र रवी व्यास यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे। मद्य मेजवानी करणाऱ्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नसून ते माझे कार्यकर्ते नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। हा प्रकार उघडकीस होताच महाराष्ट्र सागरी मंडळाने मात्र सावध भूमिका घेतली आहे। हा प्रकार प्रवासी सेवेदरम्यान घडला नसल्याचं महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। ही बोट मालकाने त्यांच्या परिचयातील व्यक्तीला वाढदिवस साजरा करण्यासाठी दिली होती, मात्र काही तरुणांनी त्यात मद्याची मेजवानी केली। ही शासनाची बोट नसून ती खासगी आहे, त्यामुळे त्याचे प्रवासी काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा हा प्रश्न बोट मालकाचा आहे, असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश पाटील यांनी सांगितले। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 7, मनाई कलम 22, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 68 अ आणि ब, 84, 98, 103 अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे हा गुन्हा आहे। कलम 84 अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारा तसेच कलम 68 अन्वये आपली जागा मद्य पिण्यास देणाऱ्यावर गुन्हा दाखल होत असतो। अशा ठिकाणी गैरवर्तन आणि शिवीगाळ झाली असेल तर कलम 85 अन्वये गुन्हा दाखल होतो।